हा बघा इकडे आला, गेला तिकडे आपल्या गावाकडे गेला. अगो मला वाटलं कोणगा आला. ड्रोन, हा तसाच वाटला कोण आला. भांबरुंडा फनफनत गेला तिकडे. तो बघा आता सेन चिपकू नये ह्यासाठी पेंड्या टाकायचं असतं. म्हणजे असं टाकताना डायरेक्ट पेंड्या सगळं जातो बाहेर, कपाला चिपकत नाही. शिपली घ्यायची हाताने, जमत असेल कारण कोबा आहे ना, कोब्यामुळे शिपली घ्यायची. टाकायला पण यावं लागतं सेन. तो वरती ढिगार आहे माझ्या. सुगरण पक्ष्याचा किलबिलाट बघा. सुगरण पक्षी माडावरती घरटे बांधतात आणि किलबिलाट एकदम भारी वाटतं ऐकायला. फोडीचा दुसरा दिवस आहे आणि जातोय शेतावरती. दोघे आपले किती चोंडे राहिलेत, कारण सकाळी बाबा गेलेले आमच्या आधी. उठायला आम्हाला जमलं नाही, 7:30 वाजले उठायला. मग गुराबिरा लावली वरती चरायला आणि शेणगोटा काढून आता मी चाललोय परत शेतावरती कुदली करायला, कुदलायला. कोणं कुदलायचे असतात. आता आपण जाणार आहोत, किती राहायला बघूया. अण्णा गेला पुढे, तर आपण राहिलेली चोंडा आता बघूया किती आहेत ते. हे काल केले सगळं, हा पूर्ण तो वरचा सगळा, परत हे 2. दुसरा दिवस. तो खालचा झाला वाटतं 2 पट्ट्या. मग त्याच्यानंतर हा वरती ना, हा पण असेल ना, हा बारका. हा हा मी कुदलतो आता, चालू करतो. नंतर आयते गाड्या जायचं, आयतं आणा जायचं घावना. तिकडे पण बाजूच्या वाडीतले त्यांची शेती आहेत आणि इकडे चालू आहेत सगळे कामं. तिकडे बैल आहेत. आपल्या गावाच्या मागे सगळे शेती आहेत. हा माझा घर आहे, घराच्या पाठीमागे सगळी शेती आपली. कुठं लांब जायची गरज नाही. शेतावरती चाय प्यायची मजाच वेगळी असते आणि ती पण कोरी चाय पाहिजे. कोरी चाय प्यायची मजाच वेगळी. सकाळ सकाळ मस्त शेतामध्ये, वातावरण पण मस्त छान असं. पावसाचं थोडासा वातावरण झालं आहे, पण पाऊस काय माहीत नाही येईल की नाही. पाऊस सुद्धा ठिकाणं नाही. काल लागला थोडासा, संध्याकाळी लागला, दिवसभर नव्हता. आणि परवा जास्त लागला. आज काहीच नाही अजूनपर्यंत सकाळपासून. तर फोडीला तेवढा पाऊस नको. नंतरला फोडी झाल्यानंतरला जेव्हा बेर लावण्याच्या टायमाला जास्तच लागतो पाऊस. या चाय प्यायला या. एवढा मला उकरायचा आहे, इथून इथपर्यंत एकटाव करतो. ह्याच्यात पण थोडं फिरवणार आहे. हा 2-3 फेऱ्या. उभा राहा. ह्याच्यात कशाला मग आता बस जरा तुम्हाला जरा कमती होईल. 2-3 फेऱ्या फिरवल्या तरी हा फिरतील. खाली जागा आहे ना, खाली ना फिरव. दाखवा जरा फिरलं. अजून एक कुठला बोला तुम्हाला आणायचं ना, तुम्हाला आणायचं.
बाटली विसरला मी पण विचारला तू काय आजी बोलली मला बॉटल घेऊन जा नंतर मी नादामध्ये आला आता जाणार आहे ते धावून आणायला परत काय आणायला त्याबरोबर आणि हा आधी एक वरचं दाड आहे ना ही बारकी तिथं वरची अजून बारीक बारीक आहे मग हे काय बोलतो मामा ते नाही बोलले कोण कोण मामा हे मामा नाही वरती आहे ना ती कुदललं नाही नाही कुदरलं नाही हा मग कुदललं नाही मग आपली ती एवढीशी पट्टी कुदलायची होती पण अण्णांना नांगर धरला नाही जागेवरती बैल पण कशी फिरतायत नाही तर काय काय बैल कशी कंटाळतात एवढ्याशा जराशा जागेवरून असं फिरायला सारखं नांगरी दमलं येसपर्यंत शिजतील इथं खारीवरून येस तर इकडं भाजी करून खाऊन मोकल मोहननी नाही नेलं गेल्या वर्षी नाही होता हा नंतर नाही केलं नाही मोहननी नाही आमच्या केलं मग केलं कुणी केलं नाही तो हा दाजीने काय या नाश्ता करायचा घाऊ ना हा ह्याच्यातली ना कडक झाल्यावरचं कडक भारी लागतं अजून एक कडक मस्त झाला त्यातून नरमच होणार ना कोऱ्या चहाबरोबर घावणे स्पेशल डिश घावण्यांचं कंटाळला तर काय तरी पूर्ण ना त्यांना कंटाळायचं फिरायला या पट्ट्यातनं मुरगट आहे होतं ना सारखा केंद्राचा भाव होता सेम फिरायला सेम अगदी तसाच गदड फिरायलाच नाही मागत मस्त भारी झालं खायचं मेथ्याचं पीठ नाही टाकलं साखर थोडी टाकलेलं आहे तिने मिक्स साखर मिक्स काय आला सामान तुला तिथं त्या मंदिराजवळ किती वेळा हाक मारली तुझा कानातच शिरत नव्हतं काय मग आता काय करू मी तू बहिरी असती मस्त बसलेत आरामात सगळी चाय प्यायला अशा बांधाच्या दगडी वगैरे पडलेल्या असतात आपल्याला उचलायच्या आहेत कारण कसं बांध ढसायला ना तर कसं नंतर प्रॉब्लेम होतो भात बीत लावताना मग भात जास्त लावायला जमत नाही आणि आताच केलेलं बरं असतं अशा दगडी मोठ्या दगडी कधी कधी येतात खालती नांगराला प्रॉब्लेम होतो नांगराला वगैरे तर आधीच केलेलं बरं असतं तयार करून ठेवलं तुम्हाला खाना दुसऱ्या बांधाच्या वरती चढवायला त्या इथून नेले
तरी हा बघा ड्रोन सोडला ड्रोन भेंडी का वर कुठला ड्रोन हा बघा इथं आला हो ते वरून बघितलं नसेल त्याने हा तो आपली व्हिडिओ करतोय तो हा व्हिडिओ करतोय तो आपली हा बघा इकडं आला गेला तिकडं आपल्या गावाकडे गेला अगो मला वाटलं कोणगा आला ड्रोन हा तसाच वाटला कोण गाला भांबरुंडा फनफनत गेला तिकडं तो बघा आता तुम्ही तू वरच्या लोकांच्या कामाला नव्हतीस ना मी तुला निरोप पाठवला होता दिसतंय हा बघा पडला मग इथं पडतंय तो काही एवढासा असेल गेला भुनभुना जवळ आला वाटतं खाली आला खाली उतरत टाकीच्या तिथे आहेत ना तिकडे वरती असतील हा हो आमच्या इथे गेला दांडावर गेला तिकडेच जाय तो वरला तिथूनच सोडलं नसेल त्याने आधी पहिला आतला साफ करायचा आमच्याकडून आम्ही ना बंद केलं मी त्यांना अरे तो त्याच्याकडेच होता हो सूट ह्याच्या तो वरला बरं आता चला झालाय नांगर तुमचा झाला पाम्यानं जागा रानातला उन्हाळ्यात काय भेटलं तर काय राहिलं गेलेला काय फणस बिनस कुठं काय आलू बिलू फणस काय भेटतील तो रानामध्ये फणस आहे तयार आहे शेतातली कामं आटपून आलो आता इकडं फिरत राहणार जरा मस्त फणस भेटलं फणसावरती जातो फणस काढतो जरा काय चीक पडतंय चौकस टावल्या ते सोडू नको टावला नाही सोडत मी हात हां
तर मला मला आता वाईट नसताना बायको नसताना मदत चांगली केलं नाही त्यानं मला. तर गुरण ही माझी वाईट जरा एक अरे म्हटलं पक्या होता तसा तुला म्हटलं काय ना काहीतरी मी दे हातच्या ह्याला तर दाखवीन. नाही ते मला खुटी आता तोडायची कशी ती मला डोकं नाही चालत. कुठली त्या याला रायवलला तो जगला आहे. चला आता आम्ही बैल पण सोडतोय थोड्या वेळाने. मास्क्या पण कंटाळतात, त्यांना सोंडे बिंडे चावता येत, मग आम्ही सोडतो बैल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.